आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नगरपालिकेसमोरच कचऱ्याचे ढीग साचल्याने आणि काही ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शहरातील अनेक रस्ते आणि फुटपाथवर कचरा साचल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मात्र याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दरम्यान या प्रश्नांवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून अंबरनाथला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी गटनेते अभिजित करंजुले यांनी केली। पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे प्रशासनावर परिणाम होत असून विकास कामांचा वेग मंदावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। अंबरनाथ शहरामध्ये फुटपार्क आहे तर पूर्ण फेरीवाले त्या ठिकाणी आणि उरले सुरले फुटपार्कवरती पूर्णपणे म्हणजे डम्पिंग ग्राउंडवर जेवढा कचरा नाही तेवढा फुटपार्कवरती कचरा असतो आणि कोणत्याच प्रकारे ह्या गोष्टीवर प्रशासन कोणते हालचालच करायला तयार नाही। अंबरनाथ नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्य अधिकारी मिळावे। या शहरामध्ये खूप अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत। मी हीच पत्र मुख्यमंत्रींना सुद्धा दिलं आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील दिले का अंबरनाथ हे खूप मोठं शहर आहे, खूप मोठी नगरपालिका आहे आणि याला असणारे मुख्य अधिकारी हे तात्पुरत्या स्वरूपात नाही तर फुल टाईम मुख्य अधिकारी त्या ठिकाणी मिळावं। आपण पाहू शकता की भरपूर समस्या आहेत आज आणि या समस्यातनं या शहरातला जर का बाहेर काढायचं आहे तर कुठंतरी फुल टाईम अधिकारी त्या ठिकाणी असले म्हणजे आणि असे अधिकारी पाहिजे जे रस्त्यावर उतरून काम करण्याची तयारी दाखवतात। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।